मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत आता नव्या अडचणी उभ्या ठाकल्या आहेत। केवायसी प्रक्रियेत तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरलेल्या महिलांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे। या संदर्भात त्यांनी प्रशासनाला लेखी पत्रच दिले असल्याने आता जिल्ह्यातील 45,000 लाभार्थ्यांच्या पडताळणीचा भार केवळ 7 बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांवर येऊन पडला आहे। परिणामी पात्र असूनही हजारो महिलांना लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना मोठ्या गाजावाजात सुरू केली। सुरुवातीला निकष शिथिल असल्याने लाभार्थ्यांची संख्या मोठी होती, मात्र आता सरकारकडून निकषांची कठोर अंमलबजावणी सुरू झाली आहे। 31 डिसेंबरपर्यंत बँकेत केवायसी पूर्ण न करणाऱ्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही। अशा महिलांच्या घरी जाऊन त्यांची पात्रता तपासण्याचे काम अंगणवाडी सेविकांकडे सोपवण्यात आले होते, मात्र कामाचा वाढता ताण आणि इतर प्रलंबित मागण्यांमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी या कामावर बहिष्कार टाकला आहे। अकोला जिल्ह्यात यापूर्वी 41,634 अर्जदार विविध कारणांमुळे लाभापासून मुकले होते। सध्या 4,03,000 पात्र महिलांना अर्थसहाय्य दिले जात आहे, मात्र आता पुन्हा 45,000 लाभार्थ्यांची पात्रता संशयाच्या भोवऱ्यात आहे।